परंतु या तालुक्यातील समोर बसलेल्या सगळ्या शिवसैनिकांचं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेना आणि शहाजी बापू यांच्याशी जोडलेले एक अतूट असं नातं आहे, जे नातं कुणालाही कधीच तोडता येणार नाही. आज या ठिकाणी आपण विकासाच्या मुद्द्यावर अनेक जण बोलले, वेगवेगळ्या कारणाने अनेक जण बोलले. निवडणुकीची कोणत्याही कारण मीमांसा करत असताना नेमकं काय घडलंय सांगणं फार सोपं आहे. याच्यासाठी कुणाची गरज लागत नाही. पण निवडणुकीत आपण स्वतः काय वागलो नेमकं याचं चिंतन करणं हितच पुढचं भविष्याचं यश अवलंबून असतं. प्रत्येकानं स्वतःच्या फक्त आत्म्याला, माझ्या सहित त्यात मी आलो, मी सुद्धा याला काही कारण निश्चितपणाने जबाबदार. आणि ज्यावेळी निवडणुका भावनेच्या वेगावर जात असतात त्यावेळी युद्ध हरायला वेळ लागत नसतो. ही निवडणूक सर्व व्यापक अशी भावनेवर गेलेली निवडणूक आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा, महायुतीत, महायुतीचे नेतृत्व करणारे आपले सर्वांचे लाडके नेते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या तालुक्यावर भरभरून प्रेम केलं, या तालुक्याची भरभरून माया केली. 2.5 वर्षाच्या, 2.25 वर्षाच्या त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत 60 साली हे राज्य निर्माण झाले. पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांपासून ते आतापर्यंतचा संपूर्ण महाराष्ट्राचा जरी इतिहास पाहिला, संपूर्ण महाराष्ट्राचा, तर 2.25 वर्षात 5-5.5 हजार कोटी रुपये निधी देणारे मुख्यमंत्री एका तालुक्याला दुसरे कधी होणार नाही. शिंदे साहेबांनी आपल्याला भरभरून दिलं, भरभरून आपल्याला फडणवीस साहेबांनी दिले. जे शिंदे साहेबांनी दिलं ते फडणवीस साहेबांनी दिलं, ते गुलाबराव पाटलांनी दिलं. त्या एकाही फाईल आपल्या तालुक्याच्या बाबतीत माननीय अजितदादा पवारांनी कधी आडकाठी आणली. अर्थव्यवस्था अडचणीत असून सुद्धा अनेक वेळा आपली फाईल सांगोल्याची पाहिल्यानंतर त्यांनी काही न बघता सया मारून ही फाईल आपली, प्रत्येक फाईल आपली क्लिअर केली. एकही फाईल आपल्या अर्थखात्याकडे अडकली. हे सगळं दिलेलं होतं. या तालुक्याच्या जनतेला नजरेसमोर ठेवून दिलेलं होतं. हा दुष्काळी तालुका आहे. या तालुक्याच्या राजकारणामुळे हा तालुका सदैव विरोधी बाकावर बसलेला तालुका आहे. रखडून गेलेले अनेक प्रश्न आहेत. सिंचनापासून वंचित असलेली काल सुद्धा आपल्या तालुक्यात 40-42 गावं होती, ज्या गावाला कोणत्याच योजनेचं पाणी येत नव्हतं. एका बाजूला आपण टेंबू आणलं म्हणत होतो, दुसऱ्या बाजूला म्हैसाळ आणलं म्हणत होतो, तिसऱ्या बाजूला उजनी तशी कितपत पडलेली होती. या सगळ्या योजना 95 ते 99च्या त्या काळच्या शिवसेना आणि भाजप सरकारने दिलेल्या होत्या. आणि त्या काळानंतर पुन्हा पाण्याच्या संदर्भाने जे दिलं, मग ते पिण्याचं पाणी असो किंवा शेतीचं पाणी असो,
ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतरच्या 2.25 वर्षात झालेला आहे. तमाम या ठिकाणी बसलेले तर सगळे तरुण आहे, सुशिक्षित आहे. मोबाईल तुम्ही बघत असताय. तुम्हाला मी वारंवार सांगत होतो, आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आपल्याला ज्ञान आहे त्या ज्ञानाचा वापर करा, बुद्धिमत्तेचा वापर करा आणि कोणती योजना कुठल्या दिवशी झाली त्या दिवसाला या तालुक्याचा आमदार कोण होतं एवढं शोधून काढ. तुम्हालाही माझं आव्हान आहे तर जमलेल्या सगळ्या शिवसैनिकांना, त्या उबाटावाल्यांनाही माझं आव्हान आहे, तुम्ही शोधून बघा. ज्यांना चुकून भंडाऱ्यावर मिळालेली आमदारकी आहे त्यांनाही सांगतो, दुःख याच आहे ज्या समाजानं शेतकरी कामगार पक्ष छतीला कवटाळ, स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख तथा आबासाहेबांच्या नेतृत्वाची कावड ज्या बहुसंख्य समाजानं खांद्यावर पिळली, दुर्दैवानं त्या समाजातल्या लोकांना आबासाहेबांच्या निधनानंतर मताला जाताना भंडारा देव शिवावं लागला आणि मताला जावं लागलं. यासारखं निवडणूक मला झालेलं कोणतंही दुःख नाही मित्र. दुःख होतं ते होतं. 60 वर्ष ज्यांनी पक्ष जतन करून ठेवलेलं होता सुखदुःखात, त्यांना सुद्धा कालच्या वेळी शपथा आना भाका घेऊन विटीला धरून त्यांना लेकरं बाळे शिवाय लावली. अनेक घरातनी लेकराच्या डोक्यावनी दहशतीनं हात ठेवून घेतले. अशी निवडणूक एका बाजूला टोकाने गेली तर दुसऱ्या बाजूला आज उबाटाच्या नेत्यांचा दावा आहे की मी दिलता पाठिंबा मला दे का जात. 6 वेळा गणपतरावजी देशमुखांना पाठिंबा तुम्ही दिल्यानंतर सुद्धा त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला नाही आणि 1 वेळा तुमच्या अडचणीनं तुम्ही मला पाठिंबा दिला. अजूनही सत्य लपवून कधी राहत नाही, ठेवायचं नाही. तुम्ही उभाच राहिला होता. नॉमिनेशन पेपरवर मशीनवर तुमचं शेवटपर्यंत नाव होतं. राजकीय तुमची अडचण झाली, तुम्ही मला पाठिंबा दिला त्याचं मी उपकार मनापासून मानलं. लहान भावाने मी वागणूक दिली, निम्मा प्रत्येक गोष्टीत भागीदार म्हणून भागीदारी दिली. हेच माझा आणलेला प्रोग्राम जर मी माझ्या शिवसैनिकांना 100% वाटप केला असता तर आज मला पराभव स्वीकारावा लागला नसता. याची मला त्यांना दुखवायचं नाही, सांभाळून अटीतटी जाता काय लढाई अटीतटीच आहे. फिसकटलं तर पुन्हा सगळ्यांना दुखत, तुम्हालाही दुःख त्यांच्याही लोकांना. तिघा सुखी आहे त्याच, तुम्ही आनंदी आहात कारण वर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, फडणवीस साहेब, आजी दादाच आपलं महायुतीचं सरकार आलंय. यांचा ओबाटा विसाव मातोश्रीत निवांत बसला. आपली राजकारणाची वाट महामार्ग बनलेली आहे. आपल्याला अडचण कुठली नाही. त्यांच्या वाटा बंद पडल्या, त्यांच्या वागण्यानं पडल्या, आपल्या वागण्यानं पडल्या नाही. परंतु राजकारणात काल काय घडलं, कसं घडलं याचं बघत आपण निरीक्षण करत करत यशाकडे जाण्यासाठी पुढचं पाऊल टाकायचं असतं. प्रचंड कष्ट तुम्ही सगळ्यांनी केलं, रात्रंदिवस कष्ट केलं म्हणून या अत्याची वेगळी एक निवडणुकी या तालुक्यात पहिली निवडणूक आहे की 3 उमेदवार अटीतटीने उभा राहिली. पहिली निवडणूक, याआधी निवडणूक कधी झाली नाही. आणि अशा बिकट प्रसंगात सुद्धा तुम्ही सगळ्यांनी कष्ट करून राबून रात्रंदिवस मतदारांच्या विनंत्या करू आज शिवसेनेचा धनुष्यबाण
91,000 मतापर्यंत घेऊन गेल्याबद्दल तुम्हाला पहिलं मी धन्यवाद मनापासून. सुडाचं राजकारण मला येत नाही, मी करणार नाही. जे मी आणलं होतं ते मला मतं पडावी म्हणून मी आणलेलं नव्हतं. उजनीची योजना मी आणली. मी राजकारणात एवढा तुम्हाला वाटतं एवढा भोळाही नाही. मला माहित होतं कटपळ काय घडणार आहे. मला माहित होतं आचरदानीच काय घडणार आहे. मला माहित आहे सोनोलवाडीत काय घडणार आहे. प्रत्येक गावात काय घडणार आहे याची जाणीव मला होती. ही गोष्ट मी पाहिली नव्हती. आजकालच्या निवडणुकीत जरी एखादं मत द्यायला एखादं गाव, एखादी वस्ती, एखादा माणूस, एखादी माझी आई बहीण चुकलेली असली आपल्या दृष्टीने, तरी भविष्यात तिच्यासाठी तिचा संसार समृद्ध करणं, सुखी करणं ही कर्तव्याच्या जाणीवेतून जाऊनच आपण राजकारण केलेलं आहे. यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी दोन डोळा आहेत. मला फरक पडत नाही. यशाकडे मी गेलो तरी तुमच्याच पुण्याने, तुमच्यामुळंच मी यशाकडे गेलो. आणि अपयशाकडे गेलोय ते मी माझ्यामुळं अपयशाकडे गेलो. मी कुठं काही पुण्याची जाणीव मला या ठिकाणी. अनेक गोष्टी घडलेल्या आहेत ज्या व्यासपीठावर सांगणं कठीण. परंतु एखादं वैभव ज्यावेळी निर्माण होत असतं त्या वैभवाचा द्वेष अनेकांना, असंख्य लोकांना होत असतो. गुवाहाटीला गेल्यानंतर आणि परत आल्यानंतर तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रेमामुळं, कृपादृष्टीमुळं जे एक प्रसिद्धीचं वलय मला मिळाले, एक वैभव मला मिळाले, त्या वैभवासाठी सर्वसामान्य तालुक्यातले तर सोडाच, पण महाराष्ट्रातले मोठमोठे नेत्यांच्या काळजात अशी धडकी बसली, काही झालं तर ह्याचा पराभव करायचा. कारण मी स्पष्ट वक्ता आहे. टीव्हीच्या समोर मी कधी गेलो त्यावेळी असत्य बोललो नाही, बोलणारही नाही. त्याचे माझ्या राजकारणावर काय परिणाम येतील याचा मी कधी विचार केलेला नाही जीवनात. हे माझ्या तमाम महाराष्ट्राच्या जनतेला जे सत्य सांगायचं आहे तेच सत्य मी सांगत गेलो. त्याचे परिणाम माझ्या राजकारणावर काय होतील, भविष्यात माझ्या निवडणुकीत काय परिणाम होतील याचा मुलाहिजा मी कधीच केला नाही. अनेकांनी मला सूचना दिल्या होत्या, अनेक जण मला सल्ले देत होते, एवढं स्पष्ट बोलू नका तुम्हाला अडचण येईल. मृत्यूला सुद्धा मी अडचण समजत नाही, तिथं राजकारणाला मी कधीच अडचण समजली नाही. कारण या देशात, या भारत मातेला तुमच्या माझ्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रीद वाक्य या देशाच्या तमाम जनतेनं स्वीकारलं आहे, ते सत्यमेव जयते. सत्याचा विजय असो हेच आपल्या देशाचं ब्रीद वाक्य. आणि म्हणून राजकारण एकतर करायचं, आणि करायचं तर जे घडल ते जे दिसतंय ते स्पष्ट स्वच्छ बोलायचं, या भावनेतून मी राजकारण करत चालतो. या पराभवाचे परिणाम काय येणार आहेत, बोलणार आहेत चौकात काय बडबडणार आहेत, काय बडते तू टीव्ही मोबाईलवर अनेक काय काय पोरं बाळ बोलताना दिसत आहे, तिकडे लक्ष देऊ नका. देशाचं ज्यानं रेकॉर्ड केलं त्या भाई गणपतरावजी देशमुखांच्या लढाईमध्ये मी कधी हटलो नाही. ह्यांच्या लढाईचं कुठं घेऊन बस. विजयानं अहंकारात आहेत. आता कोण तर बोललो या ठिकाणी वाळू व्यवसाय बंद करणार.
एकमेव गाव आहे अनगढाळ सर, एकमेव अनगढाळ गाव आहे. त्या गावच्या ग्रामपंचायतीनं 95-96ला ठराव दिला आमच्या गावची आम्हाला वाळू उचलायची आणि कलेक्टरकडे सादर केला. जाहीररित्या लिलाव करून 15,000 ट्रका वाळू तिथली कोल्हापूरला विकली. असं अनगढाळ गाव आहे. गाव कुणाचं आहे तुम्ही ओळखा. माहित आहे का? सांगावं लागेल. तो एक लिलाव सोडून या तालुक्यात कुठल्याच गावानं कधी ठराव केला नाही. मान नदीची वाळू वाचवण्याचा प्रत्येकानं प्रयत्न केले. त्यांनी वाळू उचलाय राजरोसपणे परवानग्या दिल्या. त्यांनी वाळूविषयी बोलू नये, शांत जरा राहावा. तर न ताटाय आलाय राजकारणात लय मोठं काहीतरी बोललं म्हणजे घडतं असं नाही. एक एक जनतेचा प्रश्न सोडवत असताना किती व्याप सहन करावा लागतो ते काम करतानाचा अनुभव. त्यांच्या कर्तृत्वाला मी ना करता समजत नाही. परंतु विजयानंतर एवढं भांबावून या तालुक्यात कधीच कोण गेलं नाही. मी विजय 2 वेळा झालो, कधी भांबावून गेलो नाही. गणपतराव देशमुख 11 वेळा विजय झाले, ते कधी बोलले नाही. पहिल्यांदा वळण वेगळं देण्याचा ही लोक प्रयत्न करतात. त्यापासून सगळ्यांनी सावध राहावं. कुठेही तुम्हाला सांगतो सत्ता आपली आहे. महायुतीची सत्ता आहे. या ठिकाणी तुमच्या कुणावरही अन्याय होणार नाही आणि तुमचं काम कोणतं थांबणार नाही. एवढा मी शब्द या ठिकाणी. एक काम तुमचं थांबणार नाही. जो अधिकारी जाणीवपूर्वक जर तुमचं काम थांबवल त्या अधिकाऱ्याची माझी भेट आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही त्यावर चिंता करू नका. न्यायानं हा रस्ता आपल्याला चालायचा. तो रस्ता पुढे आपण सगळी वाटचाल चालू ठेवायची. तुमच्या सगळ्यांच्या भावना जास्त बोलत नाही. तुमच्या भावना त्याची जाणीव आहे मला. मी म्हणणार नाही, परंतु आपणही कुठंतरी मतं मिळवण्यापेक्षा सांगोल्यात फिरण्यात वेळ ज्यादा गेला का मतं मागाय वाड्या वस्त्यावर ज्यादा फिरलो. प्रत्येकाने चिंतन करा. आज चिंतन करू नका. घरी गेल्यानंतर जेवला तुम्ही झोपताना 5 मिनिटं माझ्यासाठी द्या की खरंच या निवडणुकीला किती जणाच्या घरी जाऊन आपण 2 महिन्यात धनुष्यबाणासाठी मत मागितलं त्याचं चिंतन करा. आज या ठिकाणी तुम्ही गोळा झाला एवढी मोठी संख्या आहे. 10 मतं प्रत्येकाने मिळवली असती तर मी कमी कमी 20,000 मताने विजयी झालो असतो. बघा मोजा, संख्या मोजा. जिद्दीनं राजकारण केलं तर ते यशाकडे जात असत. मी आजारी होतो. मला डॉक्टरचा विश्रांतीचा सल्ला होता. फक्त मी 2.5 तास झोपलो. 2 महिने फक्त 2.5 तास. मी करेक्ट 4 वाजता इथे येत होतो आणि 7:30 वाजता मी आंघोळी करून बाहेर येऊन लोकांना भेटून 8ची पहिली सभा गाठत होतो. मी माझ्या ड्रेसिंगचा विचार करत नव्हतो. कशाचाही मी विचार करत नव्हतो. माझी ट्रीटमेंट देणारे बेचैन होऊन जात होते. पोटात काही खाल्ल्याशिवाय गोळी घ्यायची नाही, नियम आहे. कितीतरी वेळा 9 गोळ्या मी पोटात अन्नाचा कण नसताना रागानं गिळ्या पाणी पिलून पुढे वाट चालत नाही. एकदा लढाई, ही लढाई माझी, मला आमदार व्हायचं नव्हतं यासाठी मी 2 वेळा आमदारकी भोगलेली होती. आमदारकी कशी भोगली तुम्हालाही सगळ्याला माहित आहे. एकमेव महाराष्ट्रातला आमदार असली माझ्या बसतो त्या गादीवर. इकडे 4 आणि इकडे 4 मध्ये मी बसलेला एकमेव आमदार असेल.
बारकं लेकरू आलं तर त्याला मी मांडीव घेऊन बसून तू का आलता म्हणून त्याला विचारल्यावर चॉकलेट खाऊ घातल्याशिवाय कधी बाहेर जाऊ दिले. अनेकाने या ठिकाणी सल्ला दिलं मला. जनतेचं काम करण्यासाठी थांबून चालणार नाही, त्यासाठी राजकारणात अडसर असता कामा नये. माझं आज स्पष्ट मत आहे. तुम्हाला आवडेल नाही तर नाही. राजकारणाची जी कामं आहे ती राजकीय त्या गावच्या आपल्या नेत्यांना विचारून निश्चितपणाने करावी लागतात. पण एक आधार कार्ड एका बिचारीला पाहिजे, ती आली. आणि त्यासाठी जर तिला मी म्हणलं ती इथून तिथून आलेली 40-50 किलोमीटरवरनं की तो माझा गावचा ही आमका माणूस घेऊन उद्या ये, मग मी तुला सही करतो, तर त्या काळजाला किती दुःख किती गारा पडला असता याचा विचार. मग हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजघटनेनं आमदारकी सेवक म्हणून दिलेली आहे, रुबाबासाठी दिलेली. म्हणून आपण कधी रुबाब केला नाही या खुर्चीचा. आज इथे सहन होत. मला तुमच्यात राहायचं, मी तुमच्यात आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या प्रत्येकाचा संसार भविष्यात असा उज्ज्वल होईल, वर जाईल. आजची तुमची अर्थव्यवस्था जी आहे ती उद्ध्वस्त होऊन एक अशी अर्थव्यवस्था निर्माण झाली पाहिजे की ज्या अर्थव्यवस्थेमुळं सगळं कुटुंब असा आनंदानं जीवन जगू शकलं पाहिजे. माझं स्वप्न आहे. त्या स्वप्नापाठीमाग मी असा वेड्यासारखा धावत निघालेला माणूस आहे. आणि हे माझं स्वप्न मी हरलो किंवा पडलो किंवा जिंकलो म्हणून थांबणार नाही. हे स्वप्न हे मी पूर्ण करणारच आहे. त्यासाठी मी रात्रंदिवस राबणार. सगळा तालुका जोपर्यंत सुखी होता, माझा श्वास शेवट जासेपर्यंत मी काम केल्याशिवाय. काल दवाखान्यात असताना सुद्धा मी मृत्यूच्या दाढेत असताना सुद्धा शिंदे साहेबांना हात जोडून बोला येत तरी एक शब्द असा छाताडात श्वास आणून टाकून सांगतो, साहेब उजनीची माझी एक फाईल तेवढी करा, इतकं मी अब्दुल सांगितलं. मला माहित होते एकदा निवडणूक लागल्यावर पुन्हा लांबणार आहे. मी फाईलवर सही साहेबांकडून साहेबांनी केली. फडणवीस साहेबांनी अतिशय वेगात त्याचं टेंडर केलं, अतिशय वेगात ते काम दिलं. वर्क ऑर्डर झाल्या, नळ्या येऊन पडल्या. जर मी माझ्या मृत्यूचा आणि माझ्या जिवंत राहण्याचा विचार करत बसलो असतो, 14 गावचा आज वनवास संपणार आहे. त्या 6 महिन्यात तुमच्या रानात नाही पाणी आणलं तर मला राजकारण मी निवृत्ती जाहीर करतो. 6 महिन्यात सगळे हिरवगार होणार. हे सुख खासदारकीला मी दीपक आबासाहेब विजयदादाला पाठिंबा दिलता. स्वर्गीय आबासाहेब आपल्यात नाहीत आज. मी आणि दीपक आबा एका गाडीनं सुदीर्णीपर्यंत गेलो आणि आबासाहेब सुदीर्णीतून त्यांची गाडी घेऊन बाहेर आली. माझी गाडी होती, आम्ही मागं लावली. तिघे एका गाडीत बसलो. मी पुढं बसलो, ती दोघं पाठीमागं बसली. आबानं कुठला तर असा मोठा एक आवळा पॅक केलेला खायला आणला होता. या आवळा दिला आबासाहेबांनी खाल्ला. आबा खाल्ला. मला म्हण तुम्ही खावा. खातो जरा राहू दे म्हणलं. हे पडा बघू दे. दीपक आबानं सुरुवात केली. सुधीने पुढे गेल्या. पाईपलाईनच्या नळ्या बघितल्या, शिरवाई पाणी पुरवठ्याचे. आणि आबा सहज म्हणून गेला, एक नळ्याचं आपलं प्यायच्या पाण्यात चांगलं साहेब काम झालं बघा. आबासाहेब म्हणले झालं आपलं, काय केलं, सगळ्यांनी साथ दिली, झालं असं बोल. मी ग बसलो. बापू काय बोलले नाहीत. म्हणलं मी मला बोलू का, ऐकणार का तुम्ही दोघं.
दीपक आभार, तुम्हाला काय वाटते? पुढच्या लेकराला बघितल्यावर अंतकरणात जे वाटतं ते ह्या नळ्या बघताना मला वाटतंय, कारण या नळ्याला मी जन्म दिलाय म्हटलं. या नळ्याकडे बघताना नेहमी मला तालुक्यात फिरताना गर्व आणि आनंद वाटतो मनात. हे एक काम मी मोठं काम अशा खंडातलं करायला भगवंताच्या कृपेनं माझ्या आई वडिलाच्या आशीर्वादाने यात मला हे यश मिळालं. कामाचं स्वरूप असताना तुम्ही बघा, दिवसात एक माणसाला तुम्ही कुठतरी मदत केली, मग कसली मदत? दवाखान्यातली मदत करा, मामदार कचेरीची मदत करा, एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याला मदत केलेली असो, कोणतीही मदत असो, एका माणसाला तुम्ही मदत केली आणि घराकडे परत जाताना रात्री तुमची रात्री सुखानं जाते. तुमचा भाव एक म्हणत असतो की आज आपण अमक्या अमक्याला मदत केली, त्याचं काम झालं, भावना तुमच्या अंतकरणात असतात. आनंद कुठं बाजारात किलोवर खरेदी करता येत नसतो. समाधान कोणत्या तराजू जगात अजून कुणाला मोजता आलेलं नाही. आनंदाची निर्मिती आपल्या जवळ आहे, आपल्या अंतकरणात, आपल्या बुद्धिमत्तेत आहे. आपण जे करतो त्यातून आनंद कसा निर्माण करायचा आहे आपल्या जवळ. समाधान कसं मिळवायचं, आपल्या वागण्यावर समाधान कसं मिळवायचं हे ठरत असतं. जे आपण वागतोय, जे करतोय त्यात जर समाधान नसेल आणि दुसरं जर आपण आपली सत्ता जी दिली, जनता जनार्दनाच्या एका मतानं मिळालेली ती सत्ता लोकशाहीतली आहे, अनमोल आहे ती सत्ता, तिचं मूल्य कमी लेखून चालणार. आणि तिचा जर वापर आपण केला की एखाद्या निष्पाप माणसाला आत टाका आणि पापी माणसाला बाहेर सोडून द्या असं जर घाण केली, कधीच परमेश्वर तुम्हाला माफ करत नसतो. दयावान अंतकरणानं राजकारण केलं. प्रत्येक प्रत्येक शिवसैनिकात ही शिकवण स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिकवण. तळातल्या माणसाला मदत करा आणि शिवसेना वाढवा. आपले लाडके पक्ष नेते आणि मुख्यमंत्र्याचे रात्रंदिवस कष्ट केले. त्यांनी 4 तासाच्या वर झोप घेतली नाही. 2.5 वर्ष 4 तासाच्या वर. आज तुम्ही शिंदे साहेबांची देहबोली बघा. मी इथं बसून सांगतो या वर्षभरात कमीत कमी 7 ते 8 किलो वजन त्यांचं कमी झालंय. इथून बसून मी सांगतो. रक्ताचा थेंब ना थेंब, मांसाचा कण ना कण असा जळत चाललाय दररोज. ती महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणासाठी, माझा महाराष्ट्र वैभवशाली झाला पाहिजे, माझा महाराष्ट्र ह्या देशात नंबर 1 राहिला पाहिजे, पहिल्या क्रमांकावर राहिला पाहिजे, हे स्वप्न घेऊन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय फडणवीस साहेब, अजितदादा रात्रंदिवस कष्ट केले. आणि आज त्यांच्या कष्टामुळे घवघवीत यश आपल्या महायुतीला संपादन झालेलं. जरी आज आपल्या तालुक्यात वाटणी आपली झाली, या कामाला लोकांनी विचार केला ना, अनेक ठिकाणी मला ऐकाय मिळतं अशा चुकीचा कोणी जर गैरअर्थ कृपा करून हात जोडतो, काढून घेऊ नका. तमाम सांगोला तालुक्यातल्या जनतेने आणि मतदाराने हा विकासाला स्वीकारलेला आहे. म्हणून विकासाला 1,42,000 एकूण मतं पडलेली. याच विकासातला निम्मा वाटा आपला तिकडे गेला आणि म्हणून त्या गाड्याला 51,000 मतं पडणार. का पडते मतं? यातलंच आहे. या 5,500 कोटी विकासातलीच ही वाटणी झाली, दुसरी कुठली वाटणी झाली नाही. शेतकरी कामगार पक्षाला या तालुक्यात 1.5 लाख मतदारांनी स्पष्टपणे नाकारलेलं आहे.
आपला पराभव झाला एका बाजूला, आम्ही जाहीररित्या मान्य करतो. त्याच वेळी जे निवडून आले त्यांना सांगतो, तुम्हाला मी जनतेनं नाकारलंय. तुम्ही 1/16 वर आहे आणि एकूण मतदान तुमच्या विरोधातलं 1.5 लाखाच्या वर गेले. आणि जर चुकून आम्ही दोघं एकत्र असतो तर निकाल काय झाला असता. काय बर एक केस बर आबा भांडते, आता भांडू द्या. काय आता भांडले तरी मला थोरलाय, मी मला सोसावं लागणार. पण एक केस बर 5 वर्ष गुलाल लिहिल्यापासून ते काल आबानं अर्ज भरेपर्यंत एका केसा एवढी मी चूक आबाविषयी केलेली किंवा आबाचा एक शब्द त्याने आठवून 5 वर्षात बघायचा, आठवून 8 दिवस मुदत देतो की आबानं मला सांगितलं मी ऐकलं नाही असा एक शब्द त्याला सापडतो का डिक्शनरी त्या बघा. प्रत्येक गोष्ट मान्य केली, प्रत्येक गोष्टीचं काय असतील लाड पूर्ण केलं. लहान आहे, आपला आहे, मदत केली. आपल्यालाही दिवस आलं त्याच्यामुळे जाणीव ठेवली. म्हणा जाणीव नव्हती अशातला भाग. पण येणाऱ्या निवडणुकीच्या गणितात माझं मन म्हणते कदाचित माझं चुकत मी असेल, पण माझं मन म्हणत होतं बाबासाहेब विरोधी दीपक आबा लागल्यानंतर बाबासाहेब चांगला 60-70 हजारांना आल्याशिवाय राहत नाही. माझं मन मला म्हणत होतं. माझं चुकलं बी असेल, मी काय माझं बरोबरच आहे म्हणत नाही. आता त्यांनी गोंधळ निर्माण केला की बापू 3 नंबरला गेला. आता ज्यांना राजकारण येतच नाही, ज्यांना राजकारण कळत नाही, त्यांनी सगळा असा गोंधळ ह्या निवडणुकीत निर्माण केला. बापू 3ला आहे, बापू 3ला आहे, बापू कोणी म्हणाव त्याला काय जग काय रे. मत सुद्धा अजून त्याला निर्माण झालं नाही, त्यानं सुद्धा वरडे तुमचा बापू 3 नंबरला गेला. आता याचा घोटाळा तुमच्या तर देण्यात आला आहे का? तुमच्याही लक्षात नाही आला. 10-15 हजार मत असं गोंधळलं गे आयला बापू खरंच 3ला गेला तर ही भूत निवडून यायला नको म्हणून त्या बाबासाहेबांना मत देऊन बसले. 10-15 हजार मत अशी निघून गेली. ह्याच्यापेक्षा मग ती बरं आहे म्हटली. त्याला राजकारणात डोपेच बी कळत नाही तर काय बोलावं काय नाही. बोलायचंच होतं त्यांना, असे मत घ्यायचे म्हणायचं फाईट आमच्या हातात बापूच्या हातच आहे. ही म्हणाय कुणी अडवलं होतं, हे काय नाही लढाई आपली बापूचीच आहे एवढं लगा म्हणला असता तरी मी निवडून येतो. काय ज्या सुटली जळखांड्यावून रे देवा काय सांगू. 5 वर्ष सांभाळीन अशी भूतावणी माझ्या अंगावची सुटली सगळी, त्याला काय माप नाही. त्यांना शेकापक्षी इथं या तालुक्यात ही विसरूनच गेली. त्या उबाटाला वाटलं एकच या तालुक्यात राजकारणात माणूस आहे ती शहाजी बापू आहे. ती बाबासाहेब देशमुखला विसरली. पण राजकारण करत असताना कधी आपल्या हातून कोणता डावपेच कधी अंगावर येतो कळत नाही. कुस्तीच्या डावात श्रीकांत दादा इथं बसाय. कधी कधी आपण लय तरबेज असतो, डाव मारायला जातो, पण डाव जर बोजानं अंगलोटाला आपणच पडत असतो. ती अवस्था झाली दीपक आबाची. हाती डाव कराय गेला, 3ऱ्या नंबरला ती गेला. आता मी काय त्याला दोष आहे. आणि 3 नंबरला जाऊन मी अजून मला शिवाय देते. त्याला काय झालं मला पाठिंबा 91,000 वाल्यानं पाठिंबा द्यायचा असतो का 51,000 वाल्यांनी. जाऊ दे आता. तुम्ही म्हणणार आबा दे पाहिजे. उद्या आबा 29 मीटिंग आहे त्याची म्हणणार नाही बापून दे पाहिजे. कोर्टात जाऊ कुठल्या तर की जे सांगेल नेमकं कोणी कोणाला दे पाहिजे होता.
सगळा असला भाऊनी गोंधळ फक्त बापू असा फरमात आलाय. बापूला काम करायला लागला, बापून नाव व्हायला लागलं, बापून 5,000 कोटी निधी आणला, बापून ही बिल्डिंग केली, बापून ते रस्ता केला, बापून उजनी आणली, बापून टेंबूत गाव घातली, बापून मैचाळमध्ये गाव घातलं. ह्या सगळ्या गोंधळानं माझ्या अंगावर एवढा द्वेष आला या तालुक्यात. जनता जनार्दनाने भरभरून माझ्यावर प्रेम केलं, पण सगळ्या प्रभावी कार्यकर्त्यांनी ह्याला घरात बसवायचाच मनुष्य विडाच उचलला आणि आपल्या वाट्याला दिवस आला. तरी तुमचं माझं कर्तव्य आहे. अजिबात तुम्हाला माहित आहे ही काय पहिल्यांदा माझ्या आयुष्यात घडलेलं नाही. मला कोण फोन करतय बापू खचून जाऊ नका. आता काय पत्रकार आहे ते बोलू का नको. अरे तुम्ही भिताडाला खचवू नका म्हणा. एखादं पूल बांधलं त्याला खचू नको म्हणा. जातीवंत ही शिशासारखं पोलाद आहे. पोलाद कसं खचल रे. पोलादच असतं ते कधी खचत नाही, झेजत नाही. ते पाषाणापेक्षाही जड असतं ताकद. माझं हृदय भगवंताने दिलेलं हृदय, ह्याला दुःख कधी माहीत नाही. अजिबात दुःख मानत नसतो. या निवडणुकीकडे बघत असताना मी माझा पराभव झाला हे बघण्याऐवजी मी मनापासून म्हणत असतो तो राजाराम पाटील हा शेतकऱ्याचा पोरगा आहे. तुला या तालुक्यातल्या 91,000 जनतेनं मत दिलंय शेतकऱ्या पोटी सुद्धा. ह्याच्यापेक्षा तुझे अजून लायकी पाहिजे काय. माझं मन म्हणलं मी आनंद समाधानी असतो. भरभरून मला जनतेने दिलं. 91,000 लोकांनी मला मत दिलं. यापेक्षा मी करणार. ही शिदोरी आहे माझी. प्रत्येक मत हे आहे माझ्यासाठी. हिमालयाचं जेवढं सोनं असेल त्यापेक्षा जड माझ्यासाठी मत आहे. एक एक मत माझ्यासाठी जड आहे. या तर 91,000 उपकार मी कधीच विसरणार नाही. तुमच्या उपकाराचे उतराय केल्याशिवाय हे राहणार नाही. तुम्हाला मी शब्द देतो. परंतु माझ्या या मतदाराला कोणी धक्का लावण्याचा गर्वानं जर प्रयत्न केला, जाहीररित्या इथून सांगतो, हा शिवसैनिक आहे. एकनाथ शिंदे साहेबांचा आवडता चेला, हिंदू हृदय सम्राटाचे विचार डोक्यात घेऊन चालला. शांत आहे तोपर्यंत शांत आहे. जर माझ्या माणसाला कुठं धक्का लागला तर पिसळून उठलून जगणं एकाचं मुश्किल करून टाकेन, बेहाल करून टाकेन. तुम्ही त्या गर्वात कुणीच गर्वात वागायचे नाही. आम्ही गर्वाने कधी वागलो नाही. आम्ही नम्रतेने वागलो. पराभवी तेवढेच पचवले, विजयी तेवढेच पचवले. या तालुक्याच्या जनतेला कुठलीही जनता असो, तो समाज कुठला बघितला नाही, तो पक्ष कुठला बघितला नाही, प्रत्येक पक्षाच्या माणसाला, प्रत्येक समाजातल्या माणसापुढं नम्रतेने आणि लीनतेने हात जोडून आम्ही उभा राहिलो. आम्ही कधी अहंकार कधी ओतलो नाही, कधी मातलो नाही. एवढ्या विजयानाने आमचे महाराज जे खवळल्या ते पिसाळल्याचे, तर त्याचा राग आहे काय. 3 पडला गेला हे पिठू. मी काय माणसानं सांगू मला 3ला टाका, मला 3ला टाका, त्याला 2 लागा. या माझ्या हातात आहे. या कशाला वैतागून गेले बिनकामात. मी घेणार आहे. बघू जरा जाऊ द्या वेळेस. चुकीच्या दिशा पकडू नका. मला अनेक जण बोलले. श्रीकांत दादाबाई इथं सांगतो, ते उबाटा जोपर्यंत आहे का नाही त्याकडे बघसू आम्ही नसतो. उबाटा इथं का होते. एवढा अभ्यास नव्हता का. उद्धव ठाकरे बी इथंच येते, संजय राऊत बी इथंच येते. काय कामं नव्हती का दोघांना. त्याला माहित होती आपलं येत नाही, पण आपलं त्याला पाडतंय म्हणून तिकडे येतो. त्याला
आणि ह्याला आणायचं कुठं पडलो होतं, मला पाडायचं त्यांना काळजी लागलेली, त्यासाठी आली बिचारी गेली, एकानं हात वर करून खाली केलं, ही बोंगाला तिथं वरडून गेला. आता त्या संजय राऊताची अवस्था अशी झाली की आता मला वाटतं 2 दिवसात TV वाली काय त्याची इंटरव्ह्यू जात नाही. राजकारणात अंदाज करत आम्ही अंदाज करतो. मी तुम्हाला प्रत्येक माझ्या भाषणात सांगितलं, आठवा आता प्रत्येक गावची तुम्ही आहात. कमीत कमी 170 आणि जास्तीत जास्त 200 जागापर्यंत महायुती जाईल. माझ्या प्रत्येक भाषणात आहे का नाही? सगळ्या क्लिपा काढून बघा. मी अंदाज देतो कमीत कमी 170 आणि जास्तीत जास्त 200 पुढे सुद्धा महायुती गेल्याशिवाय राहायची नाही. मी बोलतो. आणि संजय राऊत म्हणत होता की 4 दिवस जाईन विषय मिटलेला ना, आम्ही आता सत्य येणार आणि कुणा कुणाला तुरुंगात टाकाय वाट बघत होतो. काय गाड्याने यादी काढली होती. तो तुरुंगात जाऊन आला 10-15 दिवस म्हणून सगळा महाराष्ट्र तुरुंगात गेला पाहिजे चिताय लागलाय. काय माणसाचं मन तर कसं असतंय. आता या संजय राऊताचं या महाराष्ट्रातली जनता कधी काय ऐकणार नाही. लबाड लांड काय म्हणणार, फसवायलंय, लबाड बोलतोय, काय बी बोलतोय. त्याला शिंदे साहेब फडणवीस साहेबाचं वाईट बोलल्याशिवाय काय आन गॉड लागत नाही. आणि ह्याला भाकरी जर संध्याकाळी खायला झाली तर आता ह्याला असं करावं लागणार आहे की खोली बंद करून शिंदे साहेबाला थोड्या शिव्या, फडणवीस साहेबाला शिव्या, त्यात एका दिवशी शाजी बापूला शिव्या देणार, मग म्हणणार बायकोला भूक लागली जरा वाढा तारा. त्याशिवायला भूकच लागत नाही. ना करावं काय, असलाही माणूस आहे. असल्या माणसाचं टीव्हीवर इथनं पुढं काय सुद्धा ऐकायचं नाही. आता आपल्याला आपल्या नेत्याने जो विश्वास आपल्यावर टाकला, आपल्यावर प्रेम केलं, भरभरून आपल्याला विकासाचा निधी दिला. शिंदे साहेबांनी प्रत्येक फाईलवर सही केली. फडणवीस साहेबांनी जलसंपदा खात्यात किती फडणवीस साहेबांनी आपल्यासाठी बैठक केल्या. आपण शिवसेनेत होते, ते भाजपचे होते, पण सकाळी 8 वाजता पहाटेच्याला बैठक आहे. सगळे मोठे मोठे अधिकारी 8-8:30ला बैठक चालू व्हायची. त्यावेळी ही सगळी कामं झाली. एवढ्या सोप्या ती कामं झाली नाहीत. आणि माझी अवस्था अशी, गुडघ्याची अवस्था अशी, इतर आजार असे, त्यातूनही धडपड केली मी तालुक्यात जनतेसाठी केली. तुम्हाला सगळ्याला आपलं भविष्य, आपलं जीवन किती राहिलं, पण ते पाळण्यात लेकरू आहे आपलं. त्याचा काय प्रश्न सोडवायचा, कुणी सोडवायचा? त्या भविष्याचा कुणी विचार करायचा का नाही? का त्याला संगोपन करताना, मोठं करताना फक्त त्याच्या आईने एकटीनेच विचार करायचा का त्या लेकराचा? त्याशी आपलं काय नातं गोतं लागते का नाही? आपल्या तालुक्यातला तो घर आहे, ते आपल्या तालुक्यात लेकरू जन्माला आले, ह्याला या तालुक्यात सुखाचा भविष्याचा एक दिवस चांगला असा दिसला पाहिजे, हे विचार आपल्याला आपण करायचे का नाही? ह्या सगळ्या विचारातून आपल्याला जायचं आहे. तुम्हाला आवर्जून सांगतो, खचून जाऊ नका. हरल्याची भावना मनात आणू नका. माझ्या विश्वास ठेवा. एखादी गोष्ट मनात घेतली का मी करत असतो. आमदार पेक्षा जर झनाट मोठं काही घेऊन होईना तर माझं नाव दुसरं. शिंदे साहेबाकडून, फडणवीस साहेबाकडून असं पद तुम्हाला घेऊन येतो, सगळ्याच समाधान. आणि ज्या रुबाबात 5 वर्ष केली त्या डबल रुबाबात तुम्ही वागायला हायवे करायला. कोण तुम्हाला म्हणले या ठिकाणी कसं वाटतंय याला, त्याला एक सांगा, 2 महिने थांब, तुला कसं वाटतंय बघ. 2 महिने काढ म्हणावं. तुला नाही जर आठवडाभर घरात काढायला व्हायला त्या मी हटलो नाही. मी
शिंदे साहेबाचा शिवसैनिक आहे, तुम्ही हटायचं नाही. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गुलालानंच पार पाडायच्या. सल्लागार कोणी व्हायचं नाही. या तालुक्यात माझं असं झालंय, कार्यकर्ते कमी सल्लागार यावे. जे ते घर सोडताना सोडते, हे बापूला काही कळत नाही, हे तुम्ही असं केलं, ग बसायचं. दिलेत ना आता सगळे अधिकार मला, हात वर करा. मी कुठलाही निर्णय, कोणताही निर्णय घेतला राजकारणातला, तुम्हाला सगळ्याला मान्य करावं लागेल. परत असंच केलं तसंच केलं, हेच झालं तेच झालं, ह्यांना कळतच नाही अजिबात. फक्त माझा ऐका, फक्त माझा ऐका. तुम्हाला येणाऱ्या नगरपालिका आणि पंचायत समितीमध्ये ब्याला त्यांना शीट देत नाही, शेका पक्षाला ब्याला. तुमचा राडा चालू झाला, लय जण आपल्याच राडा घालणार बी, ती कमी नाही. ती त्यांना हात जोडून विनंती करतो. मी पहिलंच वाक्य, नावं ठेवणं सोपं आहे, स्वतःचं चिंतन करा, स्वतः तपासून बघा. असू द्या मी त्रास सहन केला, प्रत्येकाने विचार करायचा, आपण बापूला नेमकं काय काय आनंद दिला, सुख दिलं का त्रास दिला, प्रत्येकाने बघा. माझा विषय नाही, मी सहन करणारा माणूस आहे, माझी सोशिकता आहे, माझा स्वभाव आहे. परंतु यात आपल्या तमाम तालुक्यातल्या आपल्या शिवसैनिकाची, आपल्या पक्षाची हानी होते याचा प्रत्येकाने विचार करा. आणि त्याही पुढे जाऊन या तालुक्याचं जर आपण 90 सालाला पहिलं पाऊल ठेवत असताना स्वप्न बघितलं, हे तालुका समृद्ध बनवूनच आपण जीवन संपवायचं, तर ह्या आपल्या ध्येयाशी आपण आता बेईमान कुणीच व्हायचं नाही. जे वैभव देऊ ते आपण चांगलं वैभव देऊ नये. तमाम सांगोला तालुक्याला तमाम जनतेला सांगू, ही शिवसैनिक आहे, आम्ही तुमचे सेवक आहोत. तुम्हाला चांगला दिवस दाखवण्याची जबाबदारी शिवसेना पक्षाची आहे, शिवसेनेची आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांची, शहाजी बापूची जबाबदारी आहे. हे सांगा आणि उज्ज्वल भविष्य तालुक्याचं बघायला सुरुवात करा. खचून कुठेही जाऊ नका, कामाला दुप्पट वेगानं कामाला चालू करा. दुसऱ्याला वाईट म्हणण्यापेक्षा आपण काय केल्याचं चिंतन करा. नावं ठेवून एखाद्याला दुखवून पुन्हा 4 मतं घालवण्यापेक्षा जाऊ दे, झालं गेलं, आम्ही विसरलो, तू बी विसर, अशी भाषा बोलायला चालू करा. ही भाषा बोलाल तर 4 मतं वाढताली. तुम्ही घाण केली, तुमच्यामुळं राडा झाला, तुमच्यामुळं असं झालं म्हणत बसला तर उद्याच्या निवडणुकीला दुखवलेला माणूस आपल्या हाताला लागणार नाही. कुणाला पाया पडतो तुमच्या. झळ मी खाल्ली, सोसले मी, पराभव मी सोसतो. माझा पराभव हे तुमचा पराभव आहे, परंतु कुणाला दुखवू नका. मी एक शब्द कुणाला बोललो? अख्ख्या तालुक्यातनं मला सांगा, कुणाला असा चुकीचा मी फोन केलाय का? कुणाला वाईट बोलतोय का? कुणाला खवळतोय का? मला आता एक क्लिप दाखवली, आबा कुणाला तर त्या बामणीया काय तर खवळला, येताना मला दाखवले. ऐकाय आता खवळून काय, मतदार आहे ती मतदार, तेही भावणार. कोण मला शिव्या देणार, कोण मला म्हणणार तुम्ही घाण केली नाही तर आमचं होतो, तो खराय बाबा तुझं. आबाला म्हणणार तुम्ही चुकला नाही तर बापू जुळतो, तर मला म्हणणार तुम्ही चुकला आबा जुळतो, तर काय तर चालणार आहे. नशीब अजूनही चांगला आहे की तुम्ही चुकला नाही तर बाबासाहेब बिनविरोध झाला पाहिजे, असं अजून कोण म्हणलं नाही. नशीब मोठं. हा पक्ष चालणार नाही. या विचारानं रशियाचं 7-8 तुकडं झालेलं आहे. पश्चिम बंगालमधनं ममता बॅनर्जीने पक्ष आउट करून टाकलाय. कोकणातल्या जनतेनं फेकून नेऊन सगळीकडे भगवा झेंडा फडकवलाय. ही तांबडं फडकं फक्त आणि फक्त राहिले. आता आपल्यातही टपका राहिला. एवढाच तारीख स्वराज्य संस्थेत ही तांबडा डाग एवढा फाट दिशी काढून टाकून
पुन्हा एकदा भगवा इथं फडकवण्याच्या जिद्दीनं घराकडे जावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.